मग हे जे त्याला ड्रेनेज साठी जास्त जे पाणी त्याच्यामध्ये आहे त्याला ड्रेन करण्यासाठी, काढून टाकण्यासाठी तिथे ड्रेनेज होल असणं गरजेचं आहे. आता हे जे ड्रेनेज होल आहे, बऱ्याचदा आपण काय करतो, खेळणी वगैरे टाकायचा प्रयत्न करतो. परंतु जर आपल्याकडं पंचिंग मशीन असेल आणि पंचिंग मशीनने पटकन होल पडताना दिसतो, तुम्हाला दिसले का होल पडलेलं आहे, तर पंचिंग मशीन आणि साधारणतः होल जे आहेत तळाला 2-3 पाडायचे, असे दिसते का पडलेलं, तळाला पाडायचे आणि शक्यतो टॉपला पाडायचे नाही, ते ह्या टॉपला पाडायचे नाही. तर कंटेनरची ही काळजी घ्यायची, त्याला ड्रेनेज सिस्टीम पाहिजे. म्हणजे कुठला पॉट जरी असेल तर पॉटला होल दिसतंय, तुम्हाला आहे का होल, सगळीकडे दिसतंय का तुम्हाला पॉटला होल, नसेल तर प्लास्टिक पॉट जे असतात त्या प्लास्टिक पॉटला तर त्या ठिकाणी फोडण्यासाठी जागा असते. बऱ्याचदा काय करतो आपण, पॉट घेतो पण त्याचे होल ओपन करत नाही आणि मग तिथं आपल्याला फेल्युअर मिळण्याची शक्यता असते. मग हे जे कंटेनर आहेत याच्यामध्ये हे नवीन पद्धतीचे कंटेनर बाजारामध्ये आले, याला रूट ट्रेनर असं म्हणतात. आता आपल्याला छोटे रोप करायचे अश्वगंधाचे, तर ही साईज पण आपल्याला सफिशियंट आहे. आपल्याला थोडेसे आणखी मोठे करायचे, अर्ध्या फुटापर्यंतचे रोप, तर दिस साईज इज सफिशियंट. आता हे जे रूट ट्रेनर आहे याच्यामध्ये तुम्ही जर पाठीमागची बाजू जर बघितली तर एक मोठा होल आहे. मुळं जर मोठे झाले तर ह्या ड्रेनेज होल मधून बाहेर येतात आणि मग ते मुळं जे आहेत, आपण हे ट्रे जे आहेत हे कुठेतरी प्लॅस्टिक याच्यावरती ठेवले जातात किंवा फरशीवर ठेवले जातात, घरातही आपण ठेवू शकतो. आणि ते जे मुळं आहेत तिथले तिथेच कॉईल होतात आणि ते मुळं आपण छाटवू शकतो किंवा त्या मुळासकट मध्ये बोट घातलं की ते सीडलिंग वरती येईल आणि तसाचे तसा बॉल आपल्याला म्हणजे लावण्यासाठी, हँडल करण्यासाठी. आता याच्यामध्ये बघा 20 रोपं एका वेळेला आपण घेऊन जाऊ शकतो. तर हे 20 रोपं आपण एका वेळेला देऊ शकतो का? इथून आपल्याला सांगितलं की कॉलेजला खाली गार्डन मध्ये 20 रोपं घेऊन जा, तरी हे आपण जास्तीत जास्त 4 नेऊ शकतो. मात्र हा ट्रे जे आहे 20 रोपं आपण म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉस्ट, याची जी कॉस्ट आहे, याला जे रिफिल करण्यासाठी जे मटेरियल लागणार आहे, माती असेल, शेणखत असेल, व्हर्मी कॉम्पोस्ट, ते जास्त लागणार आहे. इथे त्या प्रमाणात कमी लागणार आहे. म्हणजे हे जे फायदे याच्यामध्ये तुम्हाला लाईन दिसत आहे, लाईन आपल्या साईडने लाईन दिसत आहे, तुम्ही नंतर पण जवळ घेऊन बघा. आपल्या साईड ह्या ज्या लाईन आहे याला रिजेस म्हणतात. आणि हे जेव्हा आपण याच्यामध्ये फिल करणार आहे, मीडियम फिल करणार आहे, हे मीडियम काय फिल करायचं ते आपण लगेचच चर्चा करणार आहोत. हे मीडियम फिल केल्यानंतर आपण याच्यामध्ये सीड सोईंग केलं, सीड जर्मिनेट झाल्यानंतर त्याला जेव्हा प्युपिल आणि रॅडिकल फॉर्म होणार आहे, तो जो रॅडिकल जो आहे त्याला मुळं येणार आहेत आणि ते मुळाला जी डिरेक्शन द्यायचं काम आहे, या लाईनमुळे मुळांना तुम्ही खालच्या बाजूला जायचंय हे डिरेक्शन दिलं जातं आणि त्यामुळं मुळं हे खालच्या बाजूला गेल्यामुळे आपल्याला हे रोप काढून दुसरीकडे लावल्यानंतर त्याची वाढ भरभर झालेली दिसते. रूट ट्रेनरचे अनेक फायदे आणि रूट ट्रेनरचा ट्रेंड हा रोप करण्यासाठी याचे मेरिट्स खूप आहे, डिमेरिट्स अगदीच कमी आहे. त्यामुळं लोकांचा कल रूट ट्रेनर्स कडे वाढलेला आपल्याला दिसतो. आता पुढचा जो मुद्दा आहे आपला, फिलिंग ऑफ पॉट्स. फिलिंग ऑफ पॉट्स. आता आपल्याला पॉट फिल करताना त्याचं जे ड्रेनेज होल आहे, हे ड्रेनेज होल व्यवस्थित ओपन करून घ्यायचंय. व्यवस्थित ओपन झालेलं दिसतंय सगळ्यांना. हे ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये विटाचे तुकडे आहेत, नारळाचे शेंडे, आपल्या परिसरामध्ये जुने विटाचे तुकडे असतात. त्या विटाचे तुकडे त्याच्यावर फावडं मारल्यानंतर बारीक बारीक तुकडे होतात. साधारणतः खाली 4 बोटं विटाचे तुकडे टाकून घ्यायचे बारीक. आणि किंवा जर विटाचे तुकडे नसतील तर घरामध्ये नारळाच्या शेंड्या असतात, तर 4-5 नारळाच्या शेंड्या त्याच्यामध्ये किंवा एका नारळाच्या शेंड्या एका कुंडीसाठी सफिशियंट असतात. म्हणजे नारळाच्या शेंड्याचं काय करायचं जर प्रश्न असेल तर त्याचा आपण पॉटसाठी त्या सगळ्या म्हणजे समजा वर्षाला 20 नारळ जर वापरत असू तर 20 नारळाच्या 20 कुंड्या आपण भरायला हरकत नाही. तर ते झाल्यानंतर आपली जी माती, आता हे जे रूट ट्रेनर्स असतात याच्यामध्ये मीडियम भरताना आपल्याला माती नसते भरायची, याच्यामध्ये माती भरत नाही. तर याच्यामध्ये कॉईल पीठ, हे जे नारळाच्या शेंड्या असतात याची पावडर मिळते बाजारामध्ये, त्याला कॉईल पीठ म्हणतात, कॉईल पावडर म्हणतात. ही जी पावडर असते हिच्यावर ट्रीटमेंट केलेली असते. साधारणतः 15 ते 20 दिवस पाण्यामध्ये ठेवलं जातं ते नारळाच्या शेंड्या
कारण नारळाच्या शेंड्यामध्ये टॅनिन खूप असतं आणि टॅनिन आपल्याला कमी करायला पाहिजे. जर आपल्याला मीडियम म्हणून वापरायचं असेल तर टॅनिन किंवा त्याच्यामध्ये असलेले जे सेकंडरी मेटाबोलाइट आहे, नाही तर झाडाची वाढ तुम्हाला चांगली मिळणार नाही. बी जर्मिनेट झाली तरी तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून नारळाच्या शेंड्या पाण्यात भिजत घातल्या जातात, त्या शेंड्या सुकवल्या जातात, त्याची पावडर पल्वरायझिंग मशीन असतं, त्या पल्वरायझिंग मशीन मध्ये त्याची पावडर केली जाते. आता ही जी पावडर आहे तिचं प्रमाण 4 म्हणजे 4 तुम्ही 4 किलो घेतलं तर 1 किलो त्याच्यामध्ये हे 4 किलो घेतल्यानंतर 1 किलो त्याच्यामध्ये निंबोळी पेंड घालायची, त्याच्यामध्ये बाकी न्यूट्रिएंट घालायचे, सुफला, सम्राट, हे जे बाकी थोडंसं कोळशाची पावडर आणि अगदी चाळलेली जर माती असेल, चाळलेली माती ती एक प्रमाणात 4:1:1:1:1:1 जे काही ऍड कराल ते पुढच्या 1, पण 4 पार्ट तुम्हाला कॉयरपीठ घ्यायचंय. ते कॉयरपीठ आणि केलेलं मीडियम याच्यामध्ये भरायचंय आणि नंतर ते प्रेस करायचंय व्यवस्थित. हे सगळे हे भरून झाल्यानंतर व्यवस्थित असे प्रेस करून घ्यायचे आणि वेल अरेंज करून घ्यायचे, सगळे अरेंज करून घ्यायचे. जेवढे ट्रे असतील तुमचे, म्हणजे तुम्हाला 1000 रोपं करायचे असतील तर 20 एकात होणार आहे. म्हणजे तुम्हाला किती लागणार आहे? 50 तुम्ही ते अरेंज करून घ्यायचे आणि 50 अरेंज करून घेतल्यानंतर मग बियाण्याला तुम्ही ट्रीटमेंट द्या, कटिंग तुम्ही काढा, मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं प्लांटिंग करायचं आहे किंवा सोईंग करायचं आहे. सीड असेल तर सीड सोईंग करायचं आहे, कटिंग असतील तर कटिंगचं प्लांटिंग करायचं आहे. तर हे झालं याच्या बाबतीमध्ये, रूट ट्रेनरच्या बाबतीमध्ये. आता पॉट जे असतात, पॉट असेल, प्लॅस्टिक बॅग असेल, हे भरण्याआधी आपलं जे फिलिंग मीडियम आहे, मीडियम त्याच्यामध्ये आपल्याला माती जी आहे, मी तुम्हाला सांगेन की ती माती जी आहे ती तिचं टेक्स्चर खूप चांगलं असणं गरजेचं आहे. टेक्स्चर म्हणजे कसं की ती नुसती चिकन असून चाललं नाही, ती वेल ड्रेन असायला पाहिजे. तिच्यामध्ये न्यूट्रिएंट्स म्हणजे जर झाडाखालची, वडाच्या झाडाखालची माती जर असेल तर ती अतिउत्तम माती असं समजलं जातं. कारण त्याच्यामध्ये मायक्रोरायझा खूप चांगला असतो आणि जर्मिनेशन जर तुम्हाला चांगलं जर मिळवायचं असेल, झाडाची वाढ चांगली मिळवायची असेल, म्हणून एक ट्रेंड आता हल्ली वाढतोय की वडाच्या झाडाखालची माती ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये 1 किलो जर माती नेऊन टाकली साधारण 10 गुंठ्यामध्ये तर 1, 2, 3, 5 क्विंटल पर्यंत उत्पादन वाढतं. इथपर्यंत शेतकऱ्यांचं संशोधन गेलेलं आहे. कारण वडाच्या झाडाच्या मातीमध्ये मायक्रोरायझा खूप चांगला असतो आणि हा मायक्रोरायझा म्हणजे काय असतं? बुरशी असतात, मुळाभोवती वाढणाऱ्या बुरशी इन असोसिएशन असतात. तर मुळाच्या भोवती वाढणाऱ्याला रायझोस्फिअर फंजाय म्हणतो आणि मुळावर वाढणाऱ्याला मायक्रोरायझा म्हणतो. आपण 2 प्रकारच्या बुरशी असतात, रायझोस्फिअर फंजाय आणि मायक्रोरायझा किंवा आपण एएम फंजाय म्हणतो. तर हे जे फंजाय हे जर जवळ असतील झाडाच्या मुळाभोवती तर फॉस्फेट अपटेक चांगलं करतात. फॉस्फेट जे जमिनीत असतं, फॉस्फेट, नायट्रोजन, NPK आपण जे म्हणतो, तर त्याचं अपटेक चांगलं होतं, झाडाचं पोषण चांगलं होतं. म्हणून मातीमध्ये शेणखत जेवढं मिसळता येईल आपल्याला तेवढं आपण त्या ठिकाणी मिसळायचं आहे. त्याला फार्म यार्ड मॅन्युअर म्हणतात. ते चांगलं कुजलेलं असलं पाहिजे, फार्म यार्ड मॅन्युअर. आणि फार्म यार्ड मॅन्युअर जे आहे ते चांगलं कुजलेलं कधी समजायचं तर ते जर गोळा करत नसेल, मातीसारखं त्याचा जर गड्डू होत नसेल तर ते कुजलेलं. आता हे कुजलेलं समजायचं आपण, कारण हे चांगलं कुजलेलं बघा, याचा गड्डा होत नाही म्हणजे ते लगेच सुटतं, पोरस आहे हे, म्हणजे याच्यामध्ये पाणी धरून ठेवणार नाही. तर हे असं असायला पाहिजे. त्यानंतर गांडूळ खत जे आहे, गांडूळ खत जास्त आपण टाकायचं नाही आणि हे गांडूळ खत जे आहे हे ट्रीटेड असलं पाहिजे. नाही तर त्या ठिकाणी गांडूळ जर झाले तर आपल्या रोपं जे आहेत त्याची वाढ ते खुंटू शकतात. म्हणून जे व्हर्मी कंपोस्ट असतं याच्यावर ट्रीटमेंट केली जाते. याच्यात अंडे जे असतात गांडुळाचे ते मारले जातात. नाहीतर जर ते अंडे असतील तर तिथे गांडुळ मोठ्या प्रमाणात होतात आणि आपल्या रोपांचं ते रोपांना उपद्रवी त्या ठिकाणी होऊ शकतात. म्हणून त्या ट्रीटेड व्हर्मी कंपोस्ट आपण त्या ठिकाणी मिसळायचं. फावडा आहे का? फावडं मोठं फावडं नसू दे. बरं, आता इथे फावडाने लॅबमध्ये आहोत आपण. तर फावडा घेतल्यानंतर आपण काय करायचंय की असं त्याला मिक्स करताना बघा, साधा टेक्निक आहे हाऊ टू मिक्स इट. आणि याला असं 4 वेळा पलटी करायचंय. परत एकदा उलटी अशी पलटी करायची, असं 4 वेळा पलटी करायचं आहे. ते हे सगळे जे आपण टाकलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे.
हे मीडियम जे आहे ते फार महत्वाचं असतं, म्हणजे मिक्स होणं व्यवस्थित त्या ठिकाणी मिक्स होणं फार महत्वाचं असतं. तर असं 4 वेळा पलटी करून घेताना फावड्याच्या साहाय्याने 2 मिनिटाचं काम असतं, म्हणजे 10 कुंड्यांसाठी 2 मिनिटात आपण ते मीडियम मिक्स करू शकतो. त्यात काय कठीण नाही. हे मीडियम तयार झाल्यानंतर हे विटाचे तुकडे साधारणतः याच्या अर्धे करायला पाहिजे, छोटे असायला पाहिजे. ते साधारण या साईजचे तुकडे आपण त्या कोणामध्ये खाली टाकायचे. हे या ठिकाणी मी तुकडे सगळे टाकलेले दिसत आहेत तुम्हाला. आणि नंतर कुंडीमध्ये माती फिल करायची. मीडियम फिल करताना कुंडीमध्ये थोडासा रिकामा ठेवायचंय वरच्या साईडने. बऱ्याचदा आपण फिल करताना पूर्ण पॉट फिल करतो. ही आता पूर्ण आपण भरली. असं न करता आपण त्यातले मोठे खडे किंवा असं जर काढून टाकलं तर ह्या पद्धतीने पॉट आपण फिल करून घ्यायचे. आता सीड जे आहेत, सीड सोईंग करताना मी तुम्हाला सांगितलं की ब्रॉडकास्ट एक जी मेथड आहे. म्हणजे हे माझ्याकडे आता इसबगोलचं सीड आहे. आता हे सीड जे आहे ते डिपलिंग किंवा ड्रिलिंग करायला आपल्याला परवडणार नाही. मग हे बियाणं जे आहे हे आपल्याला ब्रॉडकास्टच केलं पाहिजे, म्हणजे विथ द हेल्प ऑफ म्हणजे लेबर किंवा माणूसच पाहिजे. मग मी तुम्हाला सांगितलंय की हे जे 2 बोट आहे, ह्या 2 बोटातून हे बियाणं टाकलं जातं मातीमध्ये. अशा पद्धतीने ते टेक्निक असतं, साधं टेक्निक असतं. असं 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 आणि इक्वल डिस्टन्सनेच तुम्हाला पडलेलं दिसेल. तर इसबगोल, अश्वगंधा या पिकांमध्ये आपण तसं करू शकतो. परंतु आता डिपलिंग जे आहे या ठिकाणी हे सीताफळचं बी आहे आणि जे काही व्हॅल्युएबल या 2 बोटात पकडायचंय आणि डिबल करायचंय. जास्त खोल पेरायचं नाही. डिबल करतोय आपण, जास्त 2 बोटाच्या सहाय्याने करतोय, डिबल करतोय. ओके. आणि वरून आपण झारीनं पाणी त्या ठिकाणी द्यायचंय. झारीनं पाणी देत असताना एकदा पाणी दिलं की परत 1 तासाने पाणी द्यायचं. पहिल्या दिवशी 3 वेळा पाणी आपण देणं आवश्यक. एकदा दिलं की आपण दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी पाहिजे असलेलं मॉइश्चर, पाहिजे असलेली ह्युमिडिटी त्या बियाला आणि बियाचं इम्बायबेशन होणार आहे. जेव्हा बियामध्ये पाणी आत जाणार तेव्हा ते फुगेल, त्याला स्टिम्युलाय मिळेल आणि मग हे फॉर्म्स फ्युम्युलाइन रॅडिकल. नाहीतर इम्बायबेशन मध्ये जर पाणी गेलं नाही बियामध्ये तर बी फुगणार नाही आणि फ्युम्युल रॅडिकल फॉर्म होणार नाही. म्हणून हे करताना बियाण्याचं हे करताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. आता कटिंग जे आहे मी तुम्हाला सांगितलं की कटिंग काढताना कुठल्या भागाचे काढायचे हे महत्वाचं आहे. कुठल्या भागाचे काढतोय हेही महत्वाचं आहे. वरचा अपेक्सचे काढतोय, मधल्या भागातले काढतोय की बेसचे काढतोय. याचबरोबर कटिंगचे 3 प्रकार असतात. सॉफ्टवूड कटिंग, सेमी हार्डवूड कटिंग म्हणजे हार्डवूडचा आपण जर बघितलं सेमी हार्डवूड कटिंग आणि सीताअशोक जे आहे इट्स ए हार्डवूड कटिंग. आता हे जे आहे कटिंग करताना गुळवेलच्या बाबतीमध्ये तुम्हाला नोड आणि इंटरनोड किंवा जे आपले स्प्राउटिंग बर्ड्स आहे हे ओळखणं थोडंसं कठीण असतं. बऱ्याचदा काय होतं की जो भाग जमिनीत जायला पाहिजे तो वरती येतो. तर याच्यामध्ये जे थोडावरती लेंटी सेल्स असतात, हे लेंटी सेल्स तुम्हाला अनुभवाने माहिती पडतं की कोणता भाग. आता यामध्ये हा भाग वरती जायला पाहिजे आणि हे सॉफ्टवूड जे आहे मी तुम्हाला सांगितलंय की खालचा भाग जो आहे त्याला स्लॅन्टिंग कट यायला पाहिजे, तिरका यायला पाहिजे आणि वरचा भाग जो आहे तो स्ट्रेट कट यायला पाहिजे. आणि हे झाल्यानंतर आपल्याकडे रुटेक्स पावडर असते. हे रुटेक्स पावडर म्हणजे काय असते? इट्स ए हार्मोन. तुम्हाला वेगवेगळे हार्मोन्स माहिती आहेत. इंडोल ऍसिटिक असेल, इंडॉल विटारिक असेल, लिब्रलिक ऍसिड, आंबे पिकवण्यासाठी इथिलीन वापरतो आपण. हे सगळे हार्मोन्स आहेत. इथिलीन वापरतो फळं पिकवण्यासाठी. तर हे सगळे 1 to 3 नोड, खालचा स्लांटिंग कट आणि कट घेताना एकदाच कातर लावायची, परत कात्री डबल नाही तर खेळत बसलं त्याच्याबरोबर. साधारणतः लोक काय करतात, असं केलं परत असं करतात, परत असं करतात. नाही, एकदाच असा जोर लावायचा आणि अशी करायची. स्लॅन्टिंग कट जमिनीकडे वरच्याकडे सारखं. त्याच्या म्हणजे काय होतं की तिथे तुम्ही जखम करता कामा नये कॅम्बियम लेअर जवळ, जिथे कॅम्बियम आहे. तर साधारणतः आता हे बारलेले आहेत. खालचा कट स्लॅन्टिंग, परत दुसरी कटिंग
किती कटिंग होतात आपण पटकन बघूया. म्हणजे आपण बारण्याच्या त्या सगळ्या कटिंग काढून घेतल्या. आता ह्या सगळ्या कटिंग एकाच वेळेला आपण रुटेक्स पावडर मध्ये हे करू शकतो किंवा सोल्युशन मध्ये ट्रीट करून आपण लागवड करू शकतो. अडुळशामध्ये आपण हे डीके मालीचा आहेत, गार्डिनिया, नाडी हिंगू, नाडी हिंगूच ना शिकवा संस्कृत. मी रेझिनी फेरा म्हटलं तर नाही चाललं. काही स्पेसिस मध्ये पानं आपल्याला जसेचे तसे ठेवायचे असतात आणि हे पानं ठेवताना साधारणतः पेटीवर कटिंगवर जर ठेवले असे काही स्पेसिस मध्ये ते ठेवायचे असतात असे, तर आपल्याला फॉर एक्झाम्पल पायपर स्पेसिस मध्ये म्हणजे पिंपळी असेल, पायपर बेटल असेल, खाऊचं पान असेल, मिरी असेल आणि असे जर देठ ठेवले तर स्प्राउटिंग आपल्याला चांगलं मिळेल. म्हणजे पानाचे देठ पेटीवर आपल्याला त्या कटिंग वरती त्या स्टेम वरती ठेवणं आवश्यक असतं कटिंग काढताना. हार्डवुड कटिंग मध्ये पण आपल्याला निगुंडी हार्डवुड आहे पण स्लॅन्टिंग कट. ओके, हे या पद्धतीने तुम्ही थोडं थोडं करून बघायचं. आता मी सांगितलंय की काही जे प्लांट्स आहेत दे आर प्रोपगेटेड थ्रू अपेक्स. हे जे प्लांट आहे फक्त स्लॅन्टिंग कट घ्या, असंच आहे असं मातीमध्ये लावा, तुम्हाला त्याचं रोग झालेलं स्पायरल कोलियस. फॉर एक्झाम्पल बॅकोपम मनेरी आपलं औषधी वनस्पती ब्राह्मी, जलब्राह्मी, तर तुम्ही वरचे टिप जरी लावले आणि 2-3 नोडचे जरी असतील, फिंगर साईज जरी असेल तरी तुम्हाला त्याचं रोग करणं त्या ठिकाणी शक्य आहे. आता अशोकाचे जे आहे, अशोकामध्ये नोड आणि इंटरनोड अंतर खूप मोठं असतं, म्हणून याच्यामध्ये जास्तीत जास्त 2 नोड आपल्याला सिलेक्ट. मग याच्यामध्ये पण खालचा जो नोड आहे त्याच्या जवळून स्लॅन्टिंग कट घ्या, वरचा जो भाग आहे आणि पान थोडस ठेवून टाका, पानाचा भाग कटिंग वर ठेवून टाका. आता आपण पॉट फिलिंग करून घेतलंय. आता मी काय सांगितलं की तुम्हाला ट्रान्सप्लांटिंग, कोण सांगेल मला ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय? ट्रान्सप्लांटिंग ट्रान्सफर ऑफ sapling or seedling from one container to the another container or one container to the field. त्याला म्हणायचं ट्रान्सप्लांट, आणि जे करणारे त्याला ट्रान्सप्लांट. आता काय अभ्यास करायची गरज नाही. ओके, मग आता मी काय सांगितलं की जे कंटेनर आहे, ज्या कंटेनर मध्ये आपलं सॅपलिंग किंवा सीडलिंग आहे तो जो अर्थ बॉल आहे तो फुटता कामा आहे. मग आता तो जर आपल्याला काढायचा आहे, बऱ्याचदा काय होतं पाणी घालतो आपण कंटेनरला मग तो काढतो. सॉइल जे आहे, 2 सॉइल पार्टिकल जर जवळ आलेले असतील पाण्यामुळे ते बाजूला जातात, सॉइल लुजन होते आणि बॉल फुटतो, सर्वायवल आपल्याला कमी मिळतो. म्हणून आपण लागवडीच्या आधी 1 दिवस पाणी घालायचं नाही कंटेनर मध्ये, आणि जो बॉल आहे तो इंटॅक्ट कसा राहील. आणि बॉल घेताना बॉल हे करताना याला ग्राफ्टिंग नाईफ म्हणतात. हा बाजारामध्ये मिळतो, वेगवेगळे नाईफ असतात त्याच्यामध्ये, ग्राफ्टिंग नाईफ म्हणतात. हा माळ्याकडे असतो आणि हा मल्टीपर्पज म्हणून आपल्याला त्या ठिकाणी वापरता येतो. कंटेनर ब्रेक करताना साधारणतः शार्प ब्लेड वापरा, परंतु ब्लेड वापरायचं म्हटलं की बऱ्याचदा लोक पिशवी फोडायला 1 तास घालवतात आणि मग आपल्याला लागवड जी आपल्याला 1 एकर 2 एकर करायची 4-5 लेबर होत नाही. मग आपल्याला ती पटकन बॅग फोडता आली पाहिजे. हा जो अर्थ बॉल आहे हा फुटता कामा नये आणि हे जे रूट आहे याची चुंबळ होता कामा नये, जे पॉइंट असायला नको. हे जे रूट आहे हे बघा, कुठलंही झाड असेल, कुठलंही झाड वरच्या 20 सेंटीमीटर मधले मुळं, त्याला ऍडव्हेंटिशियस रूट म्हणतो आपण, ते अन्नद्रव्य घ्यायचे काम करतात.
बाकी मुळं हे सपोर्ट द्यायचं काम करतात. आणि आपण काय करतो, खत काय करतो, 1, 2, 3 फुटावर नेऊन घालतो कधी कधी, आणि खड्ड्यात खत घालतो 2 फूट खोदलेल्या, आणि कुठले मुळं अंतर प्रवेश घेतात वरच्या 20 सेंटीमीटर. हे खत कुठे घालायला पाहिजे हे सुद्धा थोडंसं आपल्याला माहिती असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आता आपण कंटेनर दुसऱ्या कंटेनर मध्ये लावताना मी सांगितलेली प्रोसिजर त्या ठिकाणी वापरायची, आणि ते तुम्ही ती प्रोसिजर वापरायची. इथे मी फक्त दाखवतो, ही जी आहे ना ही मेथड तुम्ही फॉलो करायचीच आहे. पण आता इथे वेळेचं तुम्ही अर्धा तासच मला दिलाय ना सगळे. मॅडम तुम्ही चंद्रराव मॅडम माझी परीक्षा घ्यायचं नाही कमी वेळात काय काय करतो सर. कोणी ओळखीच करत नाहीये त्यामुळे सगळ्यांना इंटरेस्ट आहे. तर त्या ठिकाणी हे लागवड झाल्यानंतर म्हणजे जो बॉल आहे तो मातीत घातल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की 2 साईड पार्टिकल मी तुम्हाला सांगितले याच्यामध्ये एअर गॅप असते, आणि ही एअर गॅप काढण्यासाठी आपण पाणी घातल्यानंतर तुम्हाला परत मी जसं तुम्हाला अंगठ्याचं सांगितलं तसं इथे सीडलिंग लावल्यानंतर तुम्ही खड्ड्यात जरी रोप लावलं तरी तुम्हाला हे 4 जे बोट आहे याप्रमाणे प्रेस करायचं तुम्हाला. हे कोणी करताना दिसत नाही आपल्याला. वृक्षारोपण खूप लोक करतो, मंत्र्यांच्या हस्ते करतो, पाहुण्यांच्या हस्ते करतो. हे टेक्निक कोणी वापरत नाही. हे केल्यामुळे पाणी घातल्यानंतर 2 सॉइल पार्टिकल मधली जी एअर आहे ती निघते, आणि आपल्याला सर्वायवल लावलेलं रोप चांगलं वाढताना त्या ठिकाणी दिसतं. सिंपल टेक्निक आहे, म्हणजे कुंडीत लावा किंवा वाफत लावा. तर हे टेक्निक त्या ठिकाणी वापरणं आवश्यक आहे. आता सीड्स अजून एक कुंड्या तयार करा. अजून एक कुंड्यावर तुमचा तिकडे मॅडम थंड हे आम्ही काल संध्याकाळी गुंजा हॉट वॉटर ट्रीट केलं होतं. आता इथे स्वेल झालेलं दिसतंय, म्हणजे फुगलेलं दिसतंय. अजून उद्यापर्यंत ठेवलं तर आणखी मोठं झालेलं दिसतंय, आणि इट इज द मेंबर ऑफ लेगुमिनेसी. त्यामुळे जर्मिनेशनला याचा प्रॉब्लेम येत नाही. फक्त याला हॉट वॉटर, सिडकोट त्याचा हार्ड आहे म्हणून हॉट वॉटर उकळतं पाणी गुंजेसाठी सागर पोटा जो आहे उकळतं पाणी घ्यायचंय, एकदम उकळतं पाणी खाली उतरून ठेवायचंय. खाली उतरून ठेवल्यानंतर ते शांत होईल आणि त्याच्यामध्ये सीड आपल्याला टाकायचे. सीड जर पाण्यावर तरंगत असतील तर त्यांनी व्हायबिलिटी लॉस केली आहे असं समजायचं. बऱ्याचशा स्पेसिसमध्ये ते जर वर तरंगलं तर ते बियाणं काढून टाकलं जातं. जे पाण्यामध्ये आहे खाली बसलंय पाण्यामध्ये ते सीड, म्हणजे त्याला सीडला सीड हॅव पोटेन्शियल टू जर्मिनेट. ते पोटेन्शियल सीड म्हणून ओळखलं जातं, आणि ते सीड जर्मिनेशन साठी वापरलं जातं. तर हॉट वॉटर ट्रीटमेंट जिथे जिथे सीड हार्ड कोट आहे तिथे वापरायचं आहे. जिथे सीड कोट जे आहे हार्ड नाही पण सीड कोट तिथे बऱ्यापैकी हे आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल हिरडा आणि भेरडा, तिथे आपल्याला साधारणतः चटका बसेल हाताला, उकळतं नाही चटका बसेल हाताला. अशा पाण्यामध्ये साधारणतः 1 ते 2 दिवस ठेवायचे. दुसऱ्या दिवशी काढून ते गोनपाट असतो आपल्याकडे, गोनपाट, त्या गोनपाटामध्ये ते टाकून त्याला फोल्ड करून ठेवायचे 4 फोल्ड. त्याच्यावर परत कोमट पाणी शिंपडून द्यायचंय. 3-4थ्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी मोड आलेले दिसतील. अर्जुन मध्ये सुद्धा हेच करायचं आपल्याला. अर्जुन मध्ये पहिले 2 दिवस आपल्याला बी ठेवून द्यायचंय. टॅनिंग खूप असतं अर्जुनच्या बियामध्ये, टॅनिंग काढून घ्यायचंय पाण्यामधून, ते पाणी बदलून टाकायचं दुसऱ्या दिवशी, परत ते पोत्यामध्ये गुंडाळून ठेवायचं बियाणं. आणि मग तुम्हाला मी पहिली स्लाइड होती माझी, त्या पहिल्या स्लाइडला माझे अर्जुनचे जनरेट झालेले फोटो पहिल्या स्लाइडला टाकलेलं होतं. तर त्याप्रमाणे तुम्हाला 2 लिंक वरती आलेली त्या ठिकाणी दिसतील. म्हणून सीड जे आहेत, ट्रीटमेंट जे आहेत, सीडला ट्रीटमेंट कोमट पाण्याचे असेल, गार पाण्याचे असेल, हॉट वॉटर असेल, साधारणतः ह्याच ट्रीटमेंट आपण वापरतो. अगदीच काही तर लिबरलिक ऍसिडची, बाकी H2SO4 किंवा बाकीच्या ट्रीटमेंट आपण रिकमेंड करत नाही. परंतु स्कॅरिफिकेशन नावाची जी एक मेथड आहे, स्कॅरिफिकेशन म्हणजे काय करायचं तुम्हाला की आपलं सागर गोट्याचं जे बी, बसून घ्या त्यांना बसणं शक्य आहे, सागर गोट्याचं जे बी आहे ते खरबडीत दगड घ्यायचा आहे आणि खरबडीत दगडावरती घासायचं आहे. थोडंसं घासल्यानंतर स्कार म्हणजे तिथे तुम्हाला एक व्रण आलेला दिसेल,
उरण आलाय असं समजायचं आणि नंतर पाण्यामध्ये टाकायचं. मग तुम्हाला पाण्याचं इम्बायबेशन मध्ये पाणी जाईल त्याच्यामध्ये आणि फुगलेलं दिसेल, सेल झालेलं दिसेल सीड. म्हणजे ती तर सोपी मेथड आहे. जर बियाणं कमी असेल, हार्ड सीड कोट असेल तर स्कॅरिफिकेशन. आता काही वनस्पतीमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल टीक, सागामध्ये सीड कोट, आता आपल्या रिलेटेड औषधी आहे सायन, परंतु सागामध्ये खूप थोडंसं सीड कोट हार्ड असतो. मग सागामध्ये काय करतात, आपलं गोमूत्र किंवा गाईचं शेण, म्हशीचं शेण याच्यामध्ये महिनाभर भिजत घालतात बियाणं, महिनाभर. आणि ते बियाणं काढतात. आम्ही काय करायचो, ते बियाणे भिजत घालायचो, 200 लिटरचे ड्रम, 400 लिटरचा ड्रम, आणि मग ते सगळं बियाणं काढायचं. छोटा ट्रॅक्टर घ्यायचा किंवा मोठा ट्रॅक्टर घ्यायचा आणि तो ट्रॅक्टर लिटरली त्याच्यावरून बियावरून फिरवायचा फॉर ब्रेकिंग दी सीड कोट. मग त्याला म्हणतात ट्रीटेड सीड. तर आपल्याला काही औषधी वनस्पतीमध्ये म्हणजे सागरगोटा असेल, हिरडा असेल, बेड, पण हिरडा बेडा जर थोडा प्रेशर जास्त झाला तर ते फुटतं, आणि जर सीडकोट फुटलं तर तिथे जर्मिनेशन डायरेक्ट एंडोस्पर्म ओपन होतो आणि मग त्या ठिकाणी सीड जर्मिनेशन आपल्याला मिळणार नाही. म्हणजे ते ब्रेक पण होता नाही, पण चीर तर गेली पाहिजे, चीर गेली पाहिजे किंवा उराण आलं पाहिजे, आत फक्त पाण्याचा शिरकाव झाला पाहिजे. हे एक उद्दिष्ट आपल्या पुढे असणं गरजेचं आहे. म्हणजे हे ट्रीटमेंट त्याच्यासाठी फार महत्वाची आहे. काही जे सीड्स आहेत हे बघा, तुम्हाला मागच्याला दिसतंय ना, इकडे आता बऱ्याचशा लोकांना सब्जा लागतो, तुळशी लागते. याला तशी आपल्याला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट द्यायची काही गरज नसते. फक्त सीड जे आहे ते फ्रेश असावं. साधारण 6 महिन्यापर्यंत त्याची व्हायबिलिटी जर चांगलं आपण स्टोअर करून ठेवलं प्लॅस्टिक बॅग मध्ये स्टोअर करताना त्याला म्हणजे याच्यासाठी एक्सपिरेशन साठी साधारणतः आपण ती जी बॅग असेल आपल्याला स्टोअर करायचं 6 महिन्यासाठी तर पंच करून ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे स्टोरेज करताना या थोड्या जरी काळजी आपण आपलं एनव्हॉल्प असेल, एनव्हॉल्पला थोडं पंच करून ठेवा. मोठे सीड असतील तर थोडे मोठे पंच घ्या. तर त्याप्रमाणे आपण करणं आवश्यक आहे. आता रिठ्याचं सीड जे आहे, रिठ्याचं सीड जे आहे ते सीड कोमट पाण्यामध्ये ठेवायचं ओव्हरनाईट आणि दुसऱ्या दिवशी त्याला 2 पोत्यांमध्ये चोळायचंय चांगलं. म्हणजे असं हाताने चांगलं चोळलं तर जर्मिनेशन 70 to 80% हे मिळतं. साधारणतः 100 वनस्पतींचं जर्मिनेशनचं जी मेथड आहे ती वनशेतीचे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे सिंपल मेथड, अगदी काही कष्ट असतील त्याला असं काही नाही. आणि छोटे छोटे टेक्निक वापरून आपण मास प्रोपोगेशन, मास मल्टिप्लिकेशन, आपला उद्देश जो आहे लागवड, ऍग्रो टेक्निक्स, मोठ्या प्रमाणात लागवड आणि संवर्धन. आपल्याला आपण प्रॅक्टिस करत असताना आपले द्रव्य कसे मिळतील किंवा आपण द्रव्य प्रोडक्शन करून दुसऱ्याला कसं देऊ किंवा आहे ते द्रव्य आपण मास मल्टिप्लाय कसं करू किंवा कॉन्झर्वेशन, हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण मोठ्या प्रमाणात 5 करायची, 10 करायची, 25 करायची. तर आता बऱ्याच गोष्टी आहेत पण आला 5-10 मिनिटात काय काय संपवायचं सर आता टेन्शन मध्ये. आता हळद, अद्रक, ट्युबरस क्रॉप हे जे आहेत साधारणतः याचं जे प्लांटिंग मटेरियल लागतं 1500 ते 2000 किलो पर हेक्टर लागतं प्लांटिंग मटेरियल. आता हे जे प्लांटिंग मटेरियल आहे आता हे डॉर्मंट स्टेजला आहे. याची डॉर्मन्सी जी आहे आपण ती ब्रेक करू शकत नाही. म्हणून याची जी लागवड आहे, आलं लागवड असेल, हळद लागवड असेल तर याची लागवड मे 2nd वीक पासून प्रेफर केली जाते. दुसऱ्या आठवड्यापासून, मेच्या दुसऱ्या. म्हणजे काही वनस्पतींमध्ये आपल्याला त्याचा म्हणजे बाकी वनस्पती जिथे सीड आहेत किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणजे कटिंग पासून आहेत तिथे आपण केव्हाही करू शकतो. परंतु हे जे ट्युबरस आहे, तुम्ही म्हटले की नाही सफेद मुसळी मला उन्हाळ्यात लागवड करायची, ते शक्य नाहीये. त्याची जी डॉर्मन्सी आहे ती त्या ठिकाणी आपण ब्रेक करू शकत नाही. म्हणून सफेद मुसळीची लागवड करायची असेल तर आपल्याला ऑगस्ट मध्येच करायला पाहिजे. अद्रकची लागवड करायची असेल तर आपल्याला मे 2nd वीक पासूनच करायला पाहिजे. किंवा आपल्याला शतावरीची लागवड करायची असेल तर ती आपल्याला एप्रिल मे मध्येच करायला पाहिजे. बघा तुम्ही की एप्रिल मे ला जे आपले तुम्ही पाणी न घाला काही करा परंतु तुम्हाला शतावरी ही वरती आलेली दिसेल, कारण तिथे ते जे ट्युबर्स आहे त्याची डॉर्मन्सी ही ब्रेक होते. आता हे यंग ट्युबर्स आहे, याच्यामध्ये आपल्याला जे स्टेरॉइड्स आपण शतावरीन पाहिजे, शतावरीन 1, 2, 3, 4
आणि त्याच्यामध्ये आपण प्रिन्सिपली ऍक्टिव्ह शतावरी 4 म्हणतो. याच्यामध्ये शतावरी 4 अजून यायला वेळ आहे. साधारणतः 2 वर्षानंतर हार्वेस्ट होणं आवश्यक आहे. साधारण ही 1 वर्षाची शतावरी आहे. 2 वर्षाची थंब साईज पेक्षा मोठी ती शतावरी. तुम्हाला प्रोपोगेशन थ्रू ट्युबर्स करायचं असेल तर ते जे ट्युबर्स आहेत तर ते 2 वर्षाचे असणे आवश्यक आहे. आणि हे ट्युबर जे आहेत वरचा भाग जो आहे तो त्याला काही न धक्का लावता खालचे मुळं तुम्ही त्या ठिकाणी कट करून मग प्रोपोगेशन करायचे. म्हणजे ट्युबर्सने प्रोपोगेशन करताना अनवॉन्टेड त्या ठिकाणी जे ट्युबर्स आहेत वरचा भाग त्या ठिकाणी ब्रेक होणार नाही याची काळजी घेऊन साधारणतः या पद्धतीने प्रोपोगेशन शतावरीचे करायचे. अद्रकमध्ये 2 to 3 नोड. इथे बघा 1 2 3. याच्यापासून आपण एक रोप करू शकतो. इथे 1 2 3 इथे एक करू शकतो. आता हे जे ट्युबर्स आहेत नाही एक मिनिट त्याला नाही द्यायचं. आता हे जे आहेत हे जे प्लांटिंग मटेरियल आहे म्हणजे वेखंडचे तुकडे 2 to 3 नोड्स यायला पाहिजे. वेखंड हे जमिनीला सरळ पसरतं असं अंगठ्याच्या आकाराचं असतं. आणि मग त्याच्यावरती पानं आलेली कुठे नोड समजायचं. एक पान म्हणजे एक नोड, एक पान म्हणजे एक कोण. आपल्याला 2 to 3 नोड म्हणजे 3 पानावरती कट घ्यायचा आहे. पानाचा भाग साधारणतः 1 इंच कटिंग बरोबर राहील हे बघायचंय वेखंड मध्ये. आणि हे जे सगळे जे मटेरियल आहेत हे आपल्याला कार्बेंड याच्यावरती भरपूर फंगस आहेत वेगवेगळे जे डिटोरिएट करणारे. आता हा एवढा भाग ओपन केला तर याला खाणारे बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे इन्सेक्ट असेल पेस्ट असेल सगळ्या गोष्टी आहेत. मग आपल्याकडे निंबार्क नावाचं निंबोळी पेंड आर्क आपल्याला हे सगळं जे आहे गुड म्हणजे आदर्श सगळ्या पद्धती वापरायचे. इथे केमिकल्स काय वापरायचे निंबोळी पेंड दशपर्णी आर्क गोमूत्र पंचामृत ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी वापरायचे. आणि मग हे त्याच्यामध्ये जर ट्रीट केले आपण म्हणजे कार्बेंडिझम पावडर अतिशय मायन्यूट डोस म्हणजे ते इट्स अ केमिकल पण आपण त्याला मायन्यूट डोस मध्ये घेतोय. आपला उद्देश असा आहे की आपलं बेन याला बेन म्हणतात प्लांटिंग मटेरियल. तर हे जे बेन आहे हे डिटोरिएट कसं होणार नाही. आणि मग लागवड करताना परत याचे जे डोळ आहेत हे डोळ हे वरच्या आता जर आपण ते उलटे लावले तर काय होईल स्प्राउटच होणार नाही. हे जे डोळ आहेत हे आता डोळाची बघा ही डिरेक्शन बघा वरती डिरेक्शन आहे. आपण जर असे उलटे लावले तर काय होणार आहे स्प्राउट होतील का नाही होणार. म्हणून काळजी घेताना परत जमिनीमध्ये होल न लावता वरचा थोडा भाग ओपन राहील असं बघायचं. हे बघा नंतर बघा तुम्ही हा वरचा थोडा भाग ओपन राहील जे ट्युबर्स आहेत किंवा बल्ब आहेत ते थोडा भाग कसा ओपन राहील हे बघायचंय. आणि पाणी घालताना म्हणून जोराच्या प्रेशरची नळी लावायची नाही तर कॉर्पोरेशनचं पाणी जोरात येतं आणि मग आपण त्या ठिकाणी जोराची नळी लावून डिस्टर्ब त्या ठिकाणी करू शकतो. जस्ट ते वरचा जो भाग आहे जस्ट दिसेल आपल्याला डोळ्याने बघा दिसते का थोडस. तर ट्युबर्स लावताना ही खूप काळजी घ्यायची. साधारणतः आता सफेद दुसरी जे आहे आपलं जे मीडियम आहे आपल्याला ज्या ठिकाणी लावायचं आहे मी सांगितलं की ट्युबरस जे क्रॉप्स आहेत ट्युबरस जे मेडिसिनल प्लांट आहेत ते ट्रेंचवर लावायचे गादी वाफवर लावायचे. आणि आपण जो ट्रेंच किंवा गादी वापर करणार आहे त्याला एक बांबूची स्टिक घ्या किंवा तुमच्याकडे रॉड असेल तर रॉड घ्या किंवा काठी घ्या बांबू घ्या त्याने होल पाडायचं आहे होल असं आणि त्याच्यामध्ये आपलं जे शतावरी ते त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचंय आणि वरचा भाग ओपन राहील असं बघायचं. साधी मेथड बांबू स्टिक घ्यायची बांबू स्टिकने होल पाडायचं आणि त्याच्यामध्ये आपले जे ट्युबर्स आहे ते इन्सर्ट करायचे. साधारणतः अर्धा इंच भाग वर राहील असं बघायचंय. अगदीच जमिनीलगत जरी हे केलं तरी चालणार आहे तेवढा जरी भाग गेला तर जमिनीत तरी चालणार आहे. तर ट्युबरस क्रॉप लावताना रायझोमेटस म्हणजे वेखंडचं मी तुम्हाला सांगितलं वेखंड मध्ये सुद्धा याच पद्धतीने आपल्याला ज्या वनस्पती रनर्स म्हणूया आपण रनर्स फॉर एक्झाम्पल स्ट्रॉबेरी फळं येऊन गेल्यानंतर खूप रनर्स येतात त्याला तर जमिनीला टेकेल तिथं मुळं येणार आहे
ते रनर्स कट करणे आणि औषधी वनस्पतीमध्ये सुद्धा काही रनर्स आहेत. तर त्याच्यामध्ये दुर्वाज आहेत, जिथे जमीन टेकणार आहे तिथे म्हणजे नोडल ठिकाणी तिथे रुटिंग होणार आहे. तर एक कट घेणे, लावणे. नुसतं तुम्ही पसरून वरून माती जरी टाकली तरी रुटिंग त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसेल. तर तुमच्या आता एक ड्राय स्टेम असेल, समजा वेखंडाचं ड्राय स्टेम असेल तर ते पाण्यात भिजत घातलं नाही नाही तर हो ओलच लागणार आहे. प्लांटिंग मटेरियल हा 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 एक मिनिट हा. जे प्लांट जे आहे प्रोपोगेशन थ्रू यूज होणार आहे. आणि त्याच्यावर आता प्रोपोगेशन थ्रू लीफ कटिंग, हा याला स्नेक प्लांट म्हणतात. हा एवढा जरी तुकडा लावला तुम्ही मातीत तरी याचं प्रोपोगेशन तुम्हाला त्या ठिकाणी झालेलं दिसेल. ब्रायोफायटम किंवा पानफुटीमध्ये सुद्धा साधारणतः 10 ते 15 सेंटीमीटरचे तुकडे, पानं मोठे असतील तर, नसतील तर 5 सेंटीमीटरचे सुद्धा तुकडे त्या ठिकाणी चालतील. साधारणतः अर्धा भाग हा मातीत घालायचा आहे आणि अर्धा भाग हा वरती लावताना थोडासा तिरकं लावायचं आहे. ते टेक्स्ट मध्ये बुडवलं तर एक एनहान्स म्हणजे तुम्हाला रुटिंग चांगलं मिळेल. तुम्ही सगळे म्हणजे रूट कटिंग, स्टेम कटिंग, लीफ कटिंग सगळ्यांना रुटेक्स पावडर वापरली तर तुम्हाला रुटिंग चांगलंच मिळेल. तुम्ही पावडर ऐवजी तुम्ही त्याचं 2 चमचे टाकून 1 लिटरचं पाणी सोल्युशन करून घेतलं, त्याच्यात ते डीप करून ठेवले कटिंग तरी चालणार. किंवा डायरेक्ट तुम्हाला जवळ तेवढं म्हणजे ते लटकून पण राहायला नको, जस्ट तुम्हाला डीप करायची कटिंग. ही जी कटिंग आहे स्लॅन्टिंग कट, इथे जास्त पण पावडर राहायला नको, की तुम्हाला एवढं स्किल यायला पाहिजे की काहीच नाही राहिलं. त्याच्यावरती भरपूर भरून राहायला एवढं असं नाही. हे स्किल यायला पाहिजे, नाहीतर मग तुम्ही